रिडेव्हलपमेंट सिरीजच्या एपिसोड 3 मध्ये आज आपण पाहणार आहोत डेव्हलपमेंट एग्रीमेंट मधील महत्त्वाच्या अटी। बिल्डर ठरला, प्लॅन मंजूर झाला, आता वेळ येते सहीची। डेव्हलपमेंट एग्रीमेंट म्हणजेच विकास करारनामा। हा तो कागद आहे जो ठरवतो की तुम्हाला तुमच्या हक्काचं नवीन घर मिळणार की कोर्टाच्या चक्रा माराव्या लागणार। अनेकदा लोक इंग्रजीत लिहिलेला हा जाडजूड करार न वाचता सही करतात आणि नंतर पश्चाताप करतात। पण आज आपण पाहणार आहोत या करारात तुमच्या फायद्याच्या कोणत्या अटी असायला हव्यात। नमस्कार, मी तन्वी। एक विचारच्या या खास सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे। करारातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे बँक गॅरंटी। बिल्डरने प्रकल्प अर्धवट सोडू नये म्हणून त्याने एकूण बांधकाम खर्चाच्या किमान 15% ते 20% रक्कम बँक गॅरंटी म्हणून सोसायटीच्या नावावर जमा केली पाहिजे। जर बिल्डरने काम थांबवले तर सोसायटी या पैशांमधून स्वतःचे काम पूर्ण करू शकते। दुसरी अट भाडं आणि ट्रान्सपोर्टेशन। जोपर्यंत नवीन इमारत उभी राहत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी बिल्डरने दरमहा भाडे दिले पाहिजे। हे भाडे फक्त चेक किंवा ऑनलाईन ट्रान्सफरनेच मिळाले पाहिजे आणि त्यात दरवर्षी 10% वाढीची अट असावी। अनेकदा बिल्डर सुरुवातीचे 11 महिने भाडं देतात आणि नंतर हात वर करतात। म्हणूनच संपूर्ण 25-30 महिन्यांचे भाडे ऍडव्हान्स किंवा एस्क्रो अकाउंट मध्ये सुरक्षित असायला हवे। तिसरी अट म्हणजे पेनल्टी क्लॉज। प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 24 ते 36 महिन्यांचा वेळ दिला जातो। जर या मुदतीत बिल्डरने ताबा दिला नाही तर प्रत्येक महिन्याच्या विलंबासाठी त्याला सोसायटीला ठराविक रक्कम दंड म्हणून द्यावी लागेल, अशी कडक तरतूद करारात असावी। त्याशिवाय तुम्हाला मिळणारी नवीन जागा ही कार्पेट एरियानुसार मोजली पाहिजे, सुपर बिल्ड अप नाही। रेरा कायद्यानुसार आता फक्त कार्पेट एरियाच ग्राह्य धरला जातो। तुम्हाला मिळणारा अतिरिक्त एरिया, कॉर्पस फंड आणि पार्किंगची स्पष्ट नोंद या करारात असलीच पाहिजे। लक्षात ठेवा, जोपर्यंत डेव्हलपमेंट एग्रीमेंट आणि वैयक्तिक करार नोंदणीकृत होत नाही तोपर्यंत आपल्या घराची किल्ली बिल्डरच्या हातात देऊ नका। कायदे आपल्या रक्षणासाठी आहेत, फक्त ते आपल्याला माहित असायला हवेत। रिडेव्हलपमेंटच्या या सिरीजचे पहिले 3 भाग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा। पुढील भागात आपण सरकारी नियम, स्वयं पुनर्विकास म्हणजे काय आणि तिसऱ्या मुंबईतील घडामोडींवर बोलणार आहोत। त्यामुळे आताच चॅनलला फॉलो करा।